घडवलं, आदिवासींचे पितामह, समाजाला सदैव न्याय देणारे या नंदुरबार जिल्ह्याचे नेते, महाराष्ट्राचे नेते, आमचे पितृतुल्य लोकनेते आदरणीय नाईक साहेब हे आपल्यात नाही. फार वाईट वाटलं की साहेब काल आपल्याला सोडून गेले. साहेबांच्या उभ्या आयुष्यामध्ये साहेबांनी सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न केला आणि हा धुळे नंदुरबार जिल्हा अबाधित ठेवण्याचं काम साहेबांनी केलं. खरं बघायला गेलं तर नाईक साहेब एका सामान्य कुटुंबातून, शेतकरी परिवारातनं, सरपंचापासून तर मंत्रिपदापर्यंत पोचण्याची किमया ही साहेबांनी केली. साहेबांना मी एकदम जवळून पाहिलं. लहानपणापासून साहेबांचा प्रवास, साहेबांचं बोलणं, साहेबांचा प्रत्येक घडामोडींमध्ये मी माणिकराव दादांचा मुलगा असल्यामुळे सगळ्या गोष्टी या समजत होत्या, कळत होत्या. आणि जेव्हा जेव्हा या राजकीय क्षेत्रामध्ये विषय चर्चेला जाईल तेव्हा नंदुरबार जिल्ह्यात प्रामुख्याने आमच्या नेत्यांचं, आदरणीय स्वरूपसिंग नाईक साहेबांचं नाव सर्व ठिकाणी आदरानं घेतलं जाईल, यात तिळमात शंका नाही. साहेब म्हणजे साहेब होते. साहेबांनी सगळ्यांना राजकीय क्षेत्रामध्ये घडवण्याचं काम केलं. माझ्या वडिलांपासून सुरुवात करतो की माझ्या वडिलांना सुद्धा आदरणीय नाईक साहेबांनी घडवलं. सतत 9दा खासदार आणि 10दा सुद्धा तिकीट, 19 म्हणजे समजून घ्या 80 वयामध्ये सुद्धा दादांना 10व्यांदा तिकीट हे खासदारकीचं मिळालं. बरेच जीवनामध्ये चढ उतार आम्ही बघितले, पण प्रत्येक वेळेस साहेबांनी साथ दिली. साहेब हे आमचं आदिवासींचं एक दैवत होतं. साहेबांनी सगळ्यांना बरोबरीत घेऊन चालण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. नवापूरमध्ये सहज कुठेही आपण गेलो तर नाईक साहेब आपल्याला बघायला मिळायचे. आणि आता तर सध्या जेव्हा राजकारणापासून साहेब अलिप्त झाले तर साहेबांची रोज नवापूरला चक्कर व्हायची, रोज साहेब नवापूरमध्ये दिसायचे. आज आम्हाला साहेब दिसणार नाही. साहेब आज अनंतात विलीन होणार आहे. मी त्यांना मामा म्हणायचो. आज आमचे मामा आम्हाला सोडून गेले, पण मामांनी खूप मोठं असं काम केलेलं आहे, कार्य केलेलं आहे, ते स्वतः स्मरणात राहतील. आमच्या जिव्हाळ्याचा साखर कारखान्यासाठी अहोरात्र त्यांनी प्रयत्न केले. कुठल्याही शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर बोजा आजपर्यंत साहेबांनी सोडू दिला नाही. तितकं तन मन धनाने त्यांनी काम केलं. जिल्हा परिषद असेल, मार्केट कमिटी असेल, कुठल्याही सोसायटीचं इलेक्शन असेल, साहेब सगळ्यांना इथंच मंदिराच्या शेतावर बोलवायचे आणि सगळ्यांची विचारपूस करायची की बाबा काय मदत पाहिजे, काय केलं पाहिजे, कसं आपण येऊ. कुठलीही गोष्टीची कधी त्यांनी कमतरता होऊ दिली नाही. जर कोणी त्यांना सकाळी जर भेटायला गेलं असेल आणि मामा जर नाश्ता करत असतील तर मामा स्वतः जवळ बसून म्हणायचे, चल बेटा तुम्ही पण नाश्ता करून घ्या. 8-10 असतील, अरे यांना पण द्या. म्हणजे इतकी आवभगत करायचे. स्वतः मंत्री असताना सुद्धा आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला गाडीपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आदिवासी कारखान्याचं चेअरमन झालो. साहेबांचा आशीर्वाद घ्यायला गेलो. साहेबांनी आशीर्वाद दिला. दुसऱ्या दिवशी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला नाईक साहेब घरी भेटायला आले. माझ्यासाठी तो दिवस फार मोठा होता. की एक नेतृत्व
ज्यांनी संपूर्ण राज्यामध्ये मानाचं स्थान केलं. चांगले चांगले नाईक साहेबांना राजकीय क्षेत्रामध्ये आदराने बघायचे आणि तो आज माणूस माझ्या घरी मला आशीर्वाद देण्यासाठी आला. मला फार आनंद झाला, कारण पितृतुल्य हरवलं असताना ते पितृतुल्य नाईक साहेबांनी मला दिलं. दादांची कमी त्यांनी पासून नाही दिली. माझा वाढदिवस असेल तरी साहेब म्हणायचे, ते भाऊसाहेबला फोन लावते, मला त्याच्याशी बोलायचं आहे. म्हणजे शेवटपर्यंत नाक या माणसाने जोडून ठेवली. कधीही आम्ही ते विसरू शकत नाही. इगतपुरीला जायला तिकीट द्यायचं असेल तेव्हाही साहेबांनी सांगितलं की नाही, निर्मलाला तिथं आपल्याला तिकीट द्यावं लागेल. जिल्हा परिषदची अध्यक्ष हेमाताई झाली तेव्हाही म्हटले, नाही हेमा, तुला त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बसावं लागेल. दुसऱ्यांदा तिची ताईची निवड झाली. जिल्हा परिषद मध्ये मला अध्यक्ष बनवण्यामध्ये साहेबांचा सर्वात मोठा वाटा होता. साहेबांनी सांगितलं, कुछ भी हो जाए, भरतला आपल्याला बसवायचं आहे. आणि साहेबांनी बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणीच घडामोडी घडल्या, पण साहेबांनी त्या ठिकाणी भरतला बसवलं. 2.5 वर्षाचा मान सन्मान दिला. अशी कुठली गोष्ट नाही की त्यांनी केलं नाही. कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला म्हणायचं, भाऊसाहेब आपल्याला काय करावं लागेल आता, भाऊसाहेब आता कोणाला आपल्याला सभापती बनावं लागेल, भाऊसाहेब कोणाला या कमिट्यांमध्ये घ्यावं लागेल. म्हणजे सामान्यातल्या सामान्य माझ्यासारख्याला त्यांनी विचारलं. आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मंत्रिपद असताना सुद्धा साहेब म्हणायचे, अरे भरतला बोलवा, भरतला बोलवा, तो का दिसत नाही. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा साहेबांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जवळ ठेवलं. आणि ती किमया माझ्यामध्ये दुसऱ्यामध्ये कोणामध्ये नसेल. साहेबांनी सगळं हा जिल्हा जोडण्याचं काम करेल. आम्ही गर्वाने सांगतो की धुळे नंदुरबार जिल्हा असताना साहेबांनी कोणाला पैशाने नाही, पण साहेबांनी मनाने त्यांना सगळ्यांना जोडलं. आणि आज तेच प्रेम या ठिकाणी दिसत आहे. साहेबांचं शेवटचं आयुष्य हे हालाखीचं गेलं. साहेबांना बारडोली दवाखान्यात असताना साहेबांना त्या ठिकाणी भेटायला गेलो. नवापूरला होते, त्या ठिकाणी मामांचा आशीर्वाद घेतला. बिचाऱ्यांची बोलण्याची ही परिस्थिती नव्हती. आणि जेव्हा जेव्हा नाईक साहेबांना मी बघितलं तेव्हा तेव्हा नाईक साहेब हसत मुखत सगळ्यांशी, आगे बढो, हम तुम्हारे साथ है, चलो बच्चा, चला पुढे जावं, आम्ही तुमच्या बरोबर आहे, भाऊसाहेब फार चांगलं काम करून राहिले, पुढे जा, असं सतत त्यांचं आमच्या सारख्यांसाठी प्रेरणा आम्हाला मिळत राहायची. पण जेव्हा दवाखान्यात बघितलं तर मला बघितलं गेलं नाही साहेबांकडं की अशा परिस्थितीत साहेब आज आहेत. त्या परिस्थितीत आम्ही कधी त्यांना बघितलं नव्हतं. पण आज साहेब आमच्यात नाही आहेत, ते सोडून गेले. पण नक्कीच साहेबांची आठवण, साहेबांनी केलेलं कार्य हे तुमच्या आमच्या स्मरणात राहतील. साहेबांची आणि दादांची जोडी अविरत मैत्री होती. या मैत्रीमध्ये कधीच कुठंतरी खंड पडला नाही, की किंतु परंतु याच्यात आला नाही. याच्यामध्ये राम श्यामची जोडी होती, धर्मवीरची जोडी होती. दादा तर गेले, पितृतुल्य साहेब होते, आज तेही सोडून गेले. आज आम्ही खरोखर पोरके झालेलो आहोत. हा नंदुरबार जिल्हा आज पोरका झालेला आहे. समाजाला घेऊन चालणारा नेता, सगळ्यांना न्याय देणारा नेता तुमच्या आमच्यात नाही. पण त्या नेत्याने केलेलं कार्य, त्या नेत्याने आज तुमच्या आमच्या सर्वांसाठी जे पेरून ठेवलेलं आहे, ते पेरून ठेवलेलं जतन करण्याची, सांभाळून ठेवण्याची जबाबदारी ही तुमची आमची आहे. या नंदुरबार जिल्ह्याच्या, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असा नेता होणं शक्य नाही की ज्यांनी इतक्या वर्षापर्यंत सर्व जाती धर्माच्या लोकांना सांभाळून ठेवलं. सामान्य कुटुंबातला माणूस आणि आज त्याने तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनावरती राज्य केलं. अशा नेत्याला त्रिवार वंदन करतो. माझे शब्द अपुरे पडतील इतकं साहेबांनी आमच्या तुमच्यासाठी केलं. आज साहेब समोर येत असताना गहिवरून येतं की नको, की ज्याने आम्हाला घडवलं आज त्याचा शेवट सुद्धा आम्हाला बघण्याची वेळ येत आहे. साहेबांना नक्कीच पुढचं त्यांचं जे
आयुष्य आहे भगवंताच्या चरणी नक्कीच त्यांना स्वर्गाचे दार हे उघडे झालेले आहेत. आणि आज आमच्या भागात जर बघायला गेलो तर आज आमच्या भागात नाताळ सण हा फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आणि आज त्याच याच्याने आज साहेब सगळ्यांना अलविदा करण्यासाठी आज आमच्यात नाही, साहेबांचं पुढचं सुखकर आयुष्य हे भगवंत त्यांना स्वर्गामध्ये स्थान देव, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावं हेच या ठिकाणी सांगतो, थांबतो.